धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 10 प्रभाग 4 मध्ये ईव्हीएम बंद पडलेला आहे, तर तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडले। सुमारे 20 मिनिटांमध्ये मशीन बंद पडले। प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीनमधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा एकदा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। धुळ्यामधील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याचं समोर आलेलं आहे। पहिल्या 20 मिनिटांमध्ये काही ठिकाणी मशीन बिघडलेलं आहे, तर प्रशासनाकडून हे मशीन दुरुस्त करून तात्काळ मतदान सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मतदारांचा मात्र खोळंबा झाला आहे। आतापर्यंत अमरावती, संभाजीनगर, नाशिक आणि आता धुळ्यामध्ये सुद्धा ईव्हीएम बंद पडल्याची बातमी समोर येते। अवघा अर्धा तास लुटलेला आहे मतदान सुरू होऊन आणि इतक्यातच 4 जिल्ह्यांमधून या बातम्या समोर येत आहेत की ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे, ईव्हीएम बंद पडलेली आहे। अमोल राजपूत आपले प्रतिनिधी अधिकचे तपशील देत आहेत। अमोल, धुळ्यातील प्रभाग क्रमांक 10, 11, 15 आणि 4 यामध्ये यंत्रामध्ये बिघाड झालेले आहे, त्यामुळे खोळंबा निर्माण झालेला होता। काही ठिकाणी आता यंत्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यामुळे आता जे काही मतदार आहेत त्यांची देखील या ठिकाणी गर्दी बघायला मिळते। आपण जर बघितलं तर 3 ते 4 ठिकाणी या ठिकाणी प्रभाग क्रमांकामध्ये या संपूर्ण यंत्रामुळे खोळंबा निर्माण झाल्याचं चित्र आहे। बरं, धन्यवाद अमोल दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। धुळ्यामधली बातमी आपण पाहतोय। धुळ्यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 4 मध्ये ईव्हीएम बंद पडलेला आहे।